पहलगामच्या भ्याड हल्ल्यावरून फक्त पुणेकरच नाही अख्खे भारतीय संतापलेले आहेत, पण पुणेकर जास्त संतापले याचं कारण असं आहे 2 पुणेकरांनी आपला जीव गमावलेला आहे भ्याड हल्ल्यामध्ये। म्हणून पुणेकरांची नेमकी काय भावना आहे ते आपण सगळ्या पुणेकरांना जाणून घेऊ। मला सांगा, ह्या भ्याड हल्ल्यात 2 पुणेकरांचा जीव गेला, 27 पर्यटक निगृणपणे मारले गेले, काय कारवाई होईल? खरं तर पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो। अतिशय तीव्र शब्दांमध्ये आम्ही सर्व भारतीय म्हणून याचा निषेध करतो। आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जी पावलं उचललीत ती पावलं आमच्या सर्व भारतीयांना एक विश्वास देणारी आहेत। ही पावलं आम्हाला एक तत्परता आणि एक तत्पर राष्ट्र हे कसं असतं हे दाखवतं। शेवटी एकच सांगेल की भारत झुकणार नाही, दहशतवादासमोर भारत टिकणार नाही। धन्यवाद। झालेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे। जे काही भारतीय ह्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेत त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली। आणि भविष्यात अशा दहशतवादी घटना घडणार नाहीत यासाठी पाकिस्तानवर कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। जसे भारतामध्ये ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणे, त्यांचे स्लीपर सेल्स असतील, काही संघटना असतील वगैरे, त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं अशी माझी मागणी आहे। आत्तापर्यंत आपण पाहू शकतो की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे भ्याड हल्ले, हे कृत्य हल्ले हे पाकिस्तानकडनं झाले, तेव्हा भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक अशा अनेक कारवायांमार्फत योग्य ते उत्तर पाकिस्तान व पाकिस्तानातल्या आतंकवाद्यांना दिलंय। पण हेही पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी विसरू नये की जर भारतीय सैन्याने मनात आणलं तर 24 तास सुद्धा लागणार नाही अख्खा पाकिस्तान देश संपवण्यासाठी। भारत सरकारला पूर्णपणे कळकळीची विनंती आहे, आत्ता संपूर्ण फक्त पुणे शहरच नाही तर पूर्ण देश अख्खा पूर्ण रोषामध्ये आहे। आणि आत्तापर्यंत ज्या कारवाई केल्यात त्यापेक्षा कैक पटीने जास्तपणे तीव्रतेने भारत सरकारने तिन्ही प्रकारचे भारतीय, इंडियन नेव्ही, आर्मी, एअरफोर्स या तिन्हीचा वापर करून योग्य ती तीव्र कारवाई करण्यात यावी आणि पाकिस्तान सरकारला, पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांना योग्य ते उत्तर देण्यात यावं। या ठिकाणी संपूर्ण देश आज केंद्र सरकारच्या मागे उभा आहे, परंतु केंद्र सरकारच्या काही त्रुट्यांमुळे हा एवढा मोठा हल्ला या ठिकाणी झालेला आहे। आमची एकच म्हणणं आहे की सरकारच्या मागे जनता म्हणून आम्ही सर्वजण उभे आहोत, परंतु सरकारचं देखील कर्तव्य आहे की याच्यामध्ये खोलवर चौकशी आणि खोलवर कारवाई ही या पद्धतीने झाली पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानला धडा शिकला गेला पाहिजे। त्याचबरोबर जे यामध्ये दोषी आहेत, ज्यांच्या कुचकामी कामामुळं हा जो हल्ला होऊ शकला, त्यांच्यावर देखील इंडियामध्ये कारवाई झाली पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे। भारत हा सर्व भारतीय ही केंद्र शासनाच्या पाठीमागे आहेत। भारतीय जनता 140 कोटी जनता ही सगळं केंद्र शासनाला सपोर्ट करत आहे आणि जसा पुलवामाचा बदला घेतला तसा याचाही बदला घ्यावा याची सगळी भारतीय जनता वाट पाहत आहे। आणि लवकरात लवकर त्याचा रिप्लाय देऊन सर्व भारतीयांना एक संदेश द्यावा की आम्ही सगळी सोबत आहोत आणि पाकिस्तानला ठेचून काढू शकतो, हे पाकिस्तानलाही संदेश गेला पाहिजे। या निमित्ताने सर्व भारतीय आम्ही वाट बघतोय कधी रिप्लाय होतो याचा। मुळामध्ये कसं आहे की याला प्रत्युत्तर देण्यापेक्षा ठेचणं हे पहिलं महत्त्वाचं आहे। प्रत्युत्तर देणं, सर्जिकल स्ट्राईक किंवा बालाकोट स्ट्राईक हे खूप झालं। आता त्यांच्या देशात घुसून त्यांना संपवणं ही पहिली जबाबदारी। मला आनंद आहे की भारतातले राजकीय पक्ष परिपक्व आहेत। त्याचं कारण असं आहे की सगळ्या पक्षांच्या सरकारच्या मागे, जसं इंदिरा गांधींनी जेव्हा डिसिजन घेतला होता तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं एक देश नेता एक देश, तसंच आत्ता सगळ्या पक्षांनी मोदीजींच्या बाबतीत केलं, हे खरंच कौतुकास्पद आहे। म्हणजे अंतर्गत लाथळी खूप आहे, पण देश म्हणून आम्ही एकत्र आहे हा संदेश आम्ही जगाला पोहोचवलेला आहे। पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला केला, त्याच्यामुळे अनेक कुटुंब आज उद्ध्वस्त झालेली आहेत, काही संसार उभरता उभरता नेस्तनाभूत झालेली आहेत। खरं तर या सगळ्या गोष्टीला नेमकं खतपाणी कुठून मिळतं आहे आणि आपलं भारताचं इंटेलिजन्स नेमकं काय काम करतं आहे हा आमच्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्या कार्यरत असत्या तर कदाचित हे निष्पाप बळी गेले नसते आणि ह्यांचे संसारसुद्धा उघड्यावर पडले नसते। आपल्या केंद्र सरकारनं याबाबत ठोस पावलं उचलणं आता फार गरजेचं आहे। यांना कुठलीही सूट न देता खरोखर या पाकिस्तानामध्ये घुसून एकेकाला वेचून ठार मारणं आता गरजेचं आहे। जसा पुलवामाचा हल्ला झाला त्याच्यानंतर हा काश्मीरचा हल्ला झाला, पुलवामाचा बदला घेतला गेला तसाच काश्मीरचा देखील बदला भारत सरकारने घेणं गरजेचं झालं आहे आणि ती काळाची गरज झालेली आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे की भारतीय म्हणून सगळे एक आहोत आणि हा जो काय हल्ला झाला त्याचा निषेध हा सर्व भारतीयांकडून केला जातो, परंतु हा निषेध तेव्हाच खरा ठरेल ज्यावेळेस भारतातील केंद्र सरकार ज्या हल्ल्याचा बदला घेईल, त्यावेळेस खरं तर याला सगळ्या शहीद लोकांना न्याय मिळेल। त्यामुळे
भारत सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर सगळ्या निष्पाप जो लोकांचा जो बळी गेलेला आहे, फक्त महाराष्ट्रच नाही, गुजरात असेल किंवा इतर राज्यांमधील लोक असेल, त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर भारताने एकजूट होऊन, आणि आता जसं विरोधी पक्षाने सुद्धा एकजूट दाखवलेली आहे, त्यांनी मोदी साहेबांना एक विश्वास दिलेला आहे की आम्ही सर्व विरोधी पक्ष सुद्धा भारत म्हणून एक आहोत. त्यामुळं केंद्र सरकारची आता जबाबदारी आहे की पाकिस्तानला धडा शिकवणं ही काळाची गरज आहे, आणि सगळे भारतीय आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, कारण भारत हा आपला देश आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची ही वेळ आलेली आहे. सर्व राजकीय पक्ष मोदींच्या पाठीशी आहेत आणि पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे. ही भारतीयांच्या मनावर बळबळणारी खूप मोठी जखम एक प्रकारे झालेली आहे. इथे आता लढा देताना सरकारला अनेक पातळ्यांवर हे करावं लागेल. मग ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात असेल, प्रत्यक्ष एखादी ॲक्शन घेणं, आपलं जसं आपल्याकडे सर्जिकल स्ट्राईक झाली होती तशी एखादी ॲक्शन ही नक्कीच तात्पुरती दिलासा देणारी किंवा लोकप्रिय असू शकते. पण मोठ्या प्रमाणावर ज्याप्रमाणे सरकारने आता इंडस ट्रीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल, विजा संदर्भातला निर्णय घेतला असेल, असे मोठे निर्णय घेणं, आंतरराष्ट्रीय न्यायालयात ते टिकवणं, त्यासोबतच पाकव्याप्त काश्मीर जो आहे त्याच्यावर आत्ता ताबडतोब कारवाई करून तो ताब्यात घेणं आणि पाकिस्तानला कायमचा धडा शिकवणं, अशा विविध अंगाने केलेल्या कारवायांमधून पाकिस्तानला हा धडा आणि दहशतवादाच्या विरोधी पूर्ण जग आज भारतासोबत उभं दिसतंय, आपल्यासोबत पूर्ण जग उभं आहे. हीच ती संधी आहे. इथेच दहशतवादाचा बिमोड करणं आपल्याला शक्य आहे आणि जगाचं नेतृत्व दहशतवादाच्या बिमोडासाठी नक्की नरेंद्र मोदी करू शकतील. बघितलं आपलं खरं तर पुणेकर नेहमी संयत प्रतिक्रिया देतात, व्यक्त होतात, पण आज त्यांचा रोष आपण समजून घेऊ शकतो, कारण 2 पुणेकरांनी याच्यात आपलं बलिदान दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.